संदीप मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग खूप चांगली गेली, 3 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स घेतल्या आणि बॅटिंग करत असताना देखील 2 चौकार ठोकलेत, 9 धावा त्याने बनवल्या. संदीप वल्वी मॅन ऑफ द मॅच. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अमर अमर हा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्याकरता विकास समाळी, तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण अजय मोरे, तर नॉन स्ट्राईक वरती गोपी पुसेकर. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक विजय माली होता, त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता पहिल्या बॉलवरती खणखणीत चौकार येताना दिसतोय. 4 धावा. बघा 4 धावेने सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय अजय मोरे याने. विकास माळी इथे पाहतोय ऑन साईडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र थोडासा मिसफील्ड झाला. प्रकाश माळी चेंडूला उचलतोय, फेकतोय तोपर्यंत 1 धाव ही 2 धावा ह्या पूर्ण झाल्या. बघा खूप चांगली रनिंग भेटून विकेट्स देखील आपल्याला बघायला मिळाली. 2 धावा पूर्ण, धावसंख्या 6. पावलांमध्ये थोडासा इथे अडथळताना दिसतोय गोलंदाज विकास. धावची संधी देखील इथे निर्माण झाली होती, मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. बघा थोडासा लेट थ्रो झाला तिकडे, अगोदर कदाचित पंचाळ देखील विचार करावा लागला असता, मात्र 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय.
इथे पाहतो आपण टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडलाय. एक विकेट्स इथे मिळालेली आहे. पहिला गडी इथे तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. गोपी पुसेकर हा फलंदाज बाद होऊन माघार येताना दिसतोय. स्कॅनर पाठवलाय बघ तुला. नवीन बॅटर गोविंदा गोविंदा जनाठे हा मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय. वाघोबा स्पोर्ट्स केथराईपाडा आपण पाहतोय. हा एक नवीन संघ आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. या षटकात 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामध्ये. विकास माली खोलवट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. फुलटॉस घेऊन खेळून काढला होता फलंदाजाने. एक धाव मिळाली या चेंडूवरती. षटकाची समाप्ती. षटक संपले पहिल्या षटकात धावा आल्यात. एक गडी बाद 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. थोडस महागडे षटक इथे पाहायला मिळालं विकास माली याचं. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. रुपेश येतोय. रुपेश सोमन येतोय दुसरं षटक हाताळण्याकरता. रुपेश सोमन आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहे. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय. सरळ बॅट चेंडू खेळून काढला गेला होता. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि आपण पाहतोय एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेची धावसंख्या इथे झालेली आहे ती म्हणजे 13 धावा. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. रुपेश सोमन आपण पाहतोय दुसरे षटक हाताळतोय. राईट आर्म वर विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय या इनफिल्डवर खेळण्याचा प्रयत्न. फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला या मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव पूर्ण झालेली आहे. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न दिसतो या षटकामध्ये. रुपेश याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू दिला जात नाहीये. बघा वेगवान चेंडू तेज तरार हा चेंडू इथे हाताळला गेलाय आणि आपण पाहतोय एक डॉट चेंडू इथे येताना दिसतोय. धावसंख्या आता आपण पाहतोय पूर्णतः स्थिरावली गेली. 14 धावसंख्येवरती 4 ओव्हरचा पण हा मॅच पाहतोय. वेगवान चेंडू तेज तर्रार हा चेंडू इथे हाताळलाय. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला साई 11 डोंगरीपाडा या टीम कडनं पाहायला मिळालेली आहे. गोविंदा आपण पाहतोय. गोविंदा जनाठे इथे चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच दर्शवतायत हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल
एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय धावफलकावरती. धावसंख्या 15, 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बघा इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. खूप चांगली बॉलिंग या षटकामध्ये झालेली आहे रुपेश सोमनकडून, जो संघाचा संघनायक आहे, स्वतःला लीड करत असताना दिसतोय या षटकामध्ये. आणि गोविंदा जनाठे आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल करतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालं, मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव तर पूर्ण झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल. विजय माळी चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. प्रकाश येतोय तिसरं षटक करता. प्रकाश माळी. ते पाहतोय स्टॅमिंग झालेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 3 क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिकडे. 2 धावा घेण्याची संधी आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 19 धावसंख्येवरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण बघा. जास्त गतीने चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला होता तिकडे. तेच कारण एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेनिशी धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवरती, 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे बघा हा चेंडू सोडला विकेट किपरनं. धावची जी संधी निर्माण झाली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाही. ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काय घडलाय तर फलंदाज बाद झालाय. गोविंदा जनाठे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा तिकडे यष्टरक्षक चुकला होता. महेश आहे तिकडे. महेश नियम साधू शकला नव्हता आणि बघा नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने एक गोविंदा आपली बॅट जी आहे ती पॉपिंग क्रीज मध्ये घेऊन जाऊ शकलेला नाहीये आणि तो बाद झालाय. नवीन बॅटर सुनील येतोय. सुनील बेंदर. एकच धाव नाही.
ते बघा खूप चांगला फटका केलाय, चेंडूला फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे, चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. इथे देखील आपण पाहतोय आणखीन एक धमाका, बॅक टू बॅक दुसरा. इथे बघा कमबॅक कमबॅक, चांगला कमबॅक इथे गेलाय. ते 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज विनोद विनोद माळी. इथे आपण पाहतोय टॉप एज लागलाय, महेश चेंडूच्या खाली आणि झील पकडलाय. पहिल्या बॉलवरती विनोद माली याला सफलता इथे मिळालेली आहे. बिग विकेट डाऊन इथे झालेली आहे. नव्या बॅटर विकास बेंदर इन होतोय. बघा नव्या बॅटर विकास इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. लेफ्टी बॅटर लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय अजय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. जो आपण पाहतोय सलामीला गेला, 2 षटकार त्या बॅटमधून आलेल्या आहेत. धावसंख्या 33 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणि विनोद आपण पाहतोय जे शेवटचं षटक हाताळण्याकरता आले, ते पहिल्या बॉलवरती सफलता मिळवलेली आहे, 1 विकेट मिळवलेली आहे. बघा शर्यतीचा वेध घेणारा एक चेंडू आपण पाहतोय, तिकडे संधी निर्माण झाली होती मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत
वेगाने पोहोचू शकलेला नाहीये. तोपर्यंत लेगबायच्या सुरुवात एक धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे सरसावली गेली, ती म्हणजे 34 धावा या धावफलकावरती लागल्यात. 34 रन्स ऑन द बोर्ड. घावसली घेणारा चेंडू होता तिकडे. बॅट्समन पूर्ण आता बीड झाला तिकडे. विकेट किपर देखील बीड झाला आणि बाईच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 1ने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे गेला, तो म्हणजे 35 या धावसंख्येवरती. 35 धावा धावफलकावरती. बघा खूप चांगले चेंडू इथे टाकलाय आणि या षटकामध्ये पूर्णतः कमबॅक होताना दिसतोय साई 11 डोंगरीवाडा या संघाचा. बघा खूप चांगली बॉलिंग. विकेट मिळाली, त्यानंतर बाईच्या स्वरूपात एक धाव आली, त्यानंतर पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात धाव आली, त्यानंतर पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव येताना दिसतोय. तर शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले. धावसंख्या 35. शेवटचा एक चेंडू. इकडे बाकी असणाऱ्या धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते पाहतोय मिस टायमिंग झालेला आहे आणि ते फलंदाज बाद होतोय शेवटच्या बॉलवरती. अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. चला बॅट्समन पाठवून द्यायचे लगेच. चला बॅट्समन पाठवून द्या.
राहुल पहिलं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती रेडी झालाय. महेश पाणेरा आणि विजय माळी असे दोन फलंदाज उतरलेत. स्ट्राईकवरती महेश, नॉन स्ट्राईक एंडवरती विजय. पहिलं षटक हाताळण्याकरता राहुल. पहिला बॉल शफल होऊन खेळलाय फायनली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, चेंडू फरार, सीमारेषाबार. पहिल्या बॉलवरती खणखणीत चौकार, 4 धावा. बोल ना. बघा हाफ ट्रॅकर होता आणि त्याचा पुरेपूर फायदा तिकडे उचलला गेला आणि आपण पाहतोय की पहिल्या बॉलवरती चौकार आलेला आहे. 37 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. झाली. बोल. इथे बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू वेगाने तिकडे ट्रॅव्हल होताना दिसतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अखेरीस त्याने यश मिळालंय तिकडे चेंडूला फील्ड करण्याकरता आणि तिसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि चौथी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 5व्या धावेचा प्रयत्न झाला होता मात्र 4च धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. बघा 4 धावा तिकडे पूर्ण केल्या. सेन्सिबल क्रिकेट खेळलं होतं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला होता आणि आपण पाहतोय 4 धावा मिळाल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बघा कनेक्शन खूप चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न बघा. दोन्ही जे खेळाडू आहेत काय धावतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळत आहेत. 3 धावा पूर्ण. या 3 धावेनिशी धावसंख्या तर जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. पण एमबी स्पोर्ट्स भागपाडा आयोजित ही स्पर्धा पाहतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण झालेली आहे. संदीप वलवी आपण तिकडे बाउंड्री पण जरा थोडस लांब लांब बसवायचं आहे. इथे बघा पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. खूप चांगले क्रिकेट इथे खेळत असताना महेश पाणेरा आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा दिली. गॅप मध्ये हा चेंडू टाकला आणि 4 धावा आपल्या संघासाठी त्याने जमा केलेल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट. या 4 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16 धावसंख्येवरती. चला बाईक समोरची बाईक आपण लगेच फिरवायची. पवन संघ पोमन संघाचा जो खेळाडू आहे त्यांनी आपली बाईक थोडीशी फिरवायची आहे तिकडे कारण समोरचा जो लाईट आहे तो थोडासा त्रासदायक ठरतो. यस थँक्यू. आज पोमन संघ आपल्याला स्टेशनच्या मैदानावरती इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. सध्या तरी ते मॅचचा आनंद घेत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या दिशेने जाताना दिसतोय आणि सीमारेषा पार देखील होतोय. महेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट केलंय. महेश पाणेरा याने ठोकलाय चौकार. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकाची समाप्ती 20 धावा पहिल्या षटकात.
इथे बघा फुल टॉस चेंडू घेतला बॅटवरती आणि चेंडूला सरळ 6 धावांकरता पाठवलेला आहे. विजय मालिकच्या बॅटमधून षटकार येताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 धावसंख्येवरती. इथे देखील बघा खूप चांगला फटका देखील गेलाय. फाईनल क्षेत्रामध्ये शतरक्षक नाही आहे. चेंडू फरार होतोय. पुन्हा एकदा महेशच्या बॅटमधून आणखी एक चौकार येताना दिसते. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 33 धावसंख्येवरती. आता फक्त 4 धावांची गरज आहे. बघा चौकारांमध्ये डील केलेली आहे महेश पाणेरा या फलंदाजाने. रिव्हर्स सडम केलाय. पायावर त्या चेंडू येऊन आदललाय. ते कमबॅक होताना दिसतोय. आता फक्त मॅच जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. बघा रिव्हर्स फटका खेळून मॅच संपवण्याचा प्रयत्न होता. बॉल टाकून झालेत 5. अजूनही आपण पाहतो या 13 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 13 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू शतरक्षक आहे तिकडे. एक धाव एक कंप्लीट होईल. आता फक्त 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू आणि 3 धावा. थँक्यू विजय. इथे आपण पाहतो या इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला असता मात्र 2च धावेवरती ते समाधान मानावं लागणार आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता 1 धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. स्कोर हा लेव्हल झालेला आहे. स्कोर इज लेव्हल. इथे बघा सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक थोडासा दूर राहतोय आणि इथे मॅच जिंकलेला आहे तो म्हणजे साई 11 डोंगरीपाडा या संघाने. हार्डलक वाघोबा स्पोर्ट्स गिदराईपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साई 11 डोंगरीपाडा टीम. चला आपण लगेच टॉस करणार आहोत. चला हँडशेक करा. लगेच आपण टॉस करणार आहोत. फारशा भारी वाटत. कुठेच्या ग तुम्ही? मोठ मोठ डोंगर